नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी माध्यम व सेमी माध्यमाची गणित भाग 1 व भाग 2 वर आधारित प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे आणि वेळ हा 1 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील। क्वेश्चन 1A, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिलेली आहेत। त्यातील अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिला प्रश्न, 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती? त्याचा बी पर्याय बरोबर आहे 3, म्हणून आपण त्या पर्यायाचे वर्णाक्षर त्या ठिकाणी लिहिलेले आहे बी। दुसरा प्रश्न, त्याचा डी पर्याय बरोबर आहे 41। तिसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे? त्याचा बी पर्याय बरोबर आहे। प्रश्न पहिल्यातील बी प्रश्न, कृती पूर्ण करा। 3 गुणांसाठी आहे, आपल्याला कृती पूर्ण करायची आहे। आपण त्या ठिकाणी कृती पूर्ण केलेली आहे। व्हिडिओ थांबवून सर्व कृती व्यवस्थित समजून घ्यायची आहे। दुसरा प्रश्न, 2x + 34 = 9 व 2x - 3y = 12 या एक सामायिक समीकरणाची कृती पूर्ण करा। ती देखील कृती आपण पूर्ण केलेली आहे। प्रश्न दुसरा, पुढील उपप्रश्न सोडवा। 4 गुणांसाठी 2 उपप्रश्न सोडवायचे आहे। पहिला प्रश्न, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते, तर त्या दोघांच्या आजची वये काढा। आणि त्यामध्ये दुसरा प्रश्न आहे, पुढील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा। 1चा वर्ग वजा 15x + 54 = 0। वर्ग समीकरण आपण सोडून घेतलेलं आहे। दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 9 आणि 6 ही आहेत। आता गणित भाग 2 वर आधारित प्रश्नपत्रिका। क्वेश्चन 1A, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिलेली आहेत। त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्या ठिकाणी आपण उत्तराचे पर्याय वर्णाक्षर लिहिलेले आहे। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन, कृती पूर्ण करा। 3 गुणांसाठी आहे। दोन कृती पूर्ण करायच्या आहेत। प्रश्न दुसरा, पुढील उपप्रश्न सोडवा। 4 गुणांसाठी आहे। 1. त्रिकोण MNP चा कोन N च्या NQ हा दुभाजक आहे। जर MN = 5, PN = 7, MQ = 2.5 तर QP काढा। त्या ठिकाणी आपण उत्तर सोडून घेतलेलं आहे। दुसरा प्रश्न, त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे।
जर PQ बरोबर 11, PR बरोबर 17, PS बरोबर 13 असेल तर QR ची लांबी काढा। बाजू QR चा S हा मध्यबिंदू आहे। त्रिकोण PQR मध्ये रेघ PS ही मध्यगा आहे। PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग बरोबर 2 PS चा वर्ग अधिक 2 QS चा वर्ग। सेमी मॅथ 1 ची क्वेश्चन पेपर क्वेश्चन 1A 3 मार्क्स साठी आहे। फर्स्ट क्वेश्चन चे बी ऑप्शन करेक्ट आहे, सेकंड क्वेश्चन चे डी ऑप्शन करेक्ट आहे आणि थर्ड क्वेश्चन त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन कंप्लीट द ऍक्टिव्हिटी 2 ऍक्टिव्हिटी 3 मार्क्स साठी कंप्लीट करायचे आहेत। क्वेश्चन 2 सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन 4 मार्क्स साठी आहे। आता मॅथ पार्ट 2 वर आधारित क्वेश्चन पेपर क्वेश्चन 1A 3 मार्क्स साठी आहे। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन कंप्लीट द ऍक्टिव्हिटी। क्वेश्चन 2 सॉल्व द सब क्वेश्चन 4 मार्क्स साठी 2 क्वेश्चन चे आन्सर लिहायचे आहेत। फर्स्ट क्वेश्चन पहा, त्याचं सोल्युशन आपण लिहिलेलं आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।